6 दिवसांचं अधिवेशन झालं, पण विदर्भाच्या प्रश्नांवर किंवा विदर्भातल्या मागासलेपणावर वेगळी चर्चा झाली नाही. आणि याच अनुषंगाने मग विदर्भातल्या काही आमदारांनी नाराजीही व्यक्त केली आणि त्याच्याबद्दल अनेकांनी आपापली मतं व्यक्त केली. दरम्यान या अनुषंगाने मुख्यमंत्री विदर्भाच्या मुद्द्यावर काय म्हणालेत आणि उपमुख्यमंत्री काय म्हणालेत, त्यांनी काय सांगितलंय बघूया. जवळपास विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले 110 प्रकल्प आपण हातामध्ये घेतले. जवळजवळ केंद्राचे आणि आपले मिळून 15-25 हजार कोटी रुपये आपण त्याला लावतो, ज्यामध्ये केंद्राचं अनुदान आहे आणि उरलेलं केंद्रानेच दिलेलं सॉफ्ट लोन आहे. आणि यातनं जवळपास आता 59 प्रकल्प हे विदर्भातले 69 प्रकल्प आपण पूर्णत्वास आणलेले आहेत. उर्वरित प्रकल्पही अंतिम टप्प्यामध्ये आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे सिंचन या ठिकाणी उपलब्ध होत आहे. हे विधानसभेचं अधिवेशन विदर्भातलं आहे आणि म्हणून विदर्भातल्या देखील जनभावना लक्षात घेऊन आपण सभागृहामध्ये त्याच्या प्रश्नाला चर्चेचा वापर करायला पाहिजे होता. मात्र विदर्भाच्या प्रश्नांना विरोधकांनी किती महत्त्व दिलंय ते त्यांच्या या अंतिम आठवड्यातून दिसून आलेलं आहे. विदर्भ विकासापेक्षा जास्तीचं राजकारण करण्यामध्ये जास्ती धन्यता मानणारे काही लोक आहेत. सभापती महोदय, जून 2024 अखेरीस 14,40,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.